फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेची रात्र उजळू लागली आहे. सगळीकडे होळीच्या तयारीची लगबग सुरू आहे. लाकडांच्या रचनेला अग्नी देऊन तेवती ज्वाला पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. पण या पवित्र अग्नीत पेटणाऱ्या होळीच्या मागे एक अद्भुत आणि शिकवण देणारी कथा दडली आहे. नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वांना होळीच्या रंगीबेरंगी हार्दिक शुभेच्छा. होळी म्हणजे रंगांचा सण, आनंदाचा सण. दरवर्षी आपण प्रेमाने एकमेकांना रंग लावतो, गोडधोड खाऊन सण साजरा करतो. पण या रंगोत्सवासोबत एक अत्यंत संस्कारपूर्ण आणि चमत्कारिक कथा देखील जोडलेली आहे. या कथेमध्ये दडलेला आहे भक्तीचा विजय आणि अहंकाराचा पराजय, ज्याचा स्मरण म्हणून आपण दरवर्षी होळीची होलिका दहनाची परंपरा पाळतो. आज आपण ऐकणार आहोत पवित्र भक्त प्रल्हादाची कथा, जी होळी सणाच्या मागची मूळ कथा आहे. ही कथा आपल्याला दाखवून देते की परमेश्वरावर निष्ठा ठेवणाऱ्या भक्तांचे रक्षण स्वतः परमेश्वर करतो आणि अहंकारी दुष्ट प्रवृत्तीचा अंत अनिवार्य आहे. कथा ऐकताना तुम्हाला जुन्या काळातील अद्भुत लीला आणि भक्तीची शक्ती यांचा प्रत्यय येईल. चला तर मग रंगांसारख्या सुंदर भावनांनी भरलेल्या या भक्तिरसपूर्ण कथेला सुरुवात करूया. कथा सुरू करण्यापूर्वी तिचे महत्त्व समजून घेऊया. प्रिय श्रोते हो, ही कथा केवळ प्राचीन कहाणी नाही, तर या कथा ऐकताना आपल्याला अढळष्ठा, निष्ठा आणि भगवंताच्या कृपेचे अपार महत्त्व समजेल. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक टप्प्यावर उलगडणारे भक्तीचे चमत्कार तुम्हाला नवीन प्रेरणा देतील आणि अंतर्मनाला स्पर्शून जातील. कथा. एक होता पराक्रमी राक्षस राजा, नाव हिरण्यकश्यपू. प्राचीन काळात हा राजा सर्व लोकांवर राज्य करू पाहत होता. त्याला भूतलावर अपार सत्ता हवी होती. हिरण्यकश्यपूच्या मनात अहंकार आणि क्रोध ठासून भरला होता, कारण हिरण्याक्षाने एकदा पृथ्वीचे अपहरण करून ती समुद्रात लपवली होती. देवांनी हाक मारताच विष्णूंनी वराह, डुकराचे रूप धारण केले आणि अथांग समुद्रात प्रवेश करून हिरण्याक्षाशी घनघोर युद्ध केले. अखेर भगवान वराहाने त्या दैत्याचा वध करून पृथ्वीचा उद्धार केला. आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी कळताच हिरण्यकश्यपू संतापाने पेटून उठला. या कारणामुळे हिरण्यकश्यपूच्या हृदयात भगवान विष्णूप्रती तीव्र वैरभाव निर्माण झाला होता. आपले राज्य अमर व्हावे आणि स्वतःला कोणीही हरवू शकू नये म्हणून हिरण्यकश्यपूने कठोर तपश्चर्या करण्याचे ठरवले. वर्षानुवर्ष त्याने हिमालयाप्रमाणे उभे राहून उग्र तप करीत ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. अखेर ब्रह्मदेव प्रकट झाले आणि त्यांनी वर मागण्यास सांगितले. हिरण्यकश्यपूने चालाखीने वर मागितला की त्याला कोणत्याही मानवाकडून किंवा प्राण्याकडून कोणत्याही शस्त्र किंवा अस्त्राने दिवसा किंवा रात्री, घरात किंवा घराबाहेर, भूमीवर किंवा आकाशात कोणीही ठार मारू शकणार नाही. त्याचे हे विचित्र वरदान ऐकून क्षणभर ब्रह्मदेव हसले, पण भक्ताने वर मागितला आहे म्हणून त्यांनी तथास्तु असे आशीर्वाद दिले. ब्रह्मदेवांचे वरदान मिळताच हिरण्यकश्यपू स्वतःलाच अमर समजू लागला. आता मला कोणीही हानी पोचवू शकत नाही, अशी त्याची ठाम समजूत झाली. त्या वरदानाच्या गर्वातून तो उन्मत्त झाला आणि संपूर्ण विश्वावर आपले आधिपत्य स्थापित करू लागला. देव, मानव, गंधर्व सगळे त्याच्या भीतीखाली वागत होते. आपल्या शक्तीच्या मस्तीत हिरण्यकश्यपूने स्वतःला देवाहूनही श्रेष्ठ जाहीर केले. त्याने राज्यात फरमान सोडले की कोणीही विष्णूचे नाव जरी घेतले तरी त्याला कठोर शिक्षा भोगावी लागेल. मंदिरं उद्ध्वस्त केली जाऊ लागली. विष्णू भक्तांना छळलं जाऊ लागलं. प्रजेवर जबरदस्ती करण्यात आली की त्यांनी हिरण्यकश्यपूलाच देव मानीत त्याची पूजा करावी. जीव मुठीत धरून लोकांनी वरवर राजाची स्तुती केली. पण काही धर्मपरायण लोक गुप्तपणे आपल्या आराध्याची स्मरणे करतच होते. राजा स्वतःला सर्व शक्तिमान समजू लागला होता. स्वर्गातील देवांना हिरण्यकश्यपूचे वाढते दर्प आणि अत्याचार पाहून चिंता वाटू लागली. इंद्रादी देवगण विष्णूच्या चरणी गेले आणि विनवू लागले, प्रभो, हा असुरराज सर्वत्र अनिष्ट करीत आहे.
याचा काही बंदोबस्त लवकर झाला नाही तर सृष्टीचा समतोल बिघडेल. भगवान विष्णू मंद स्मिताने म्हणाले, योग्य वेळ येऊ द्या. अधर्माचा नाश आणि धर्माचा विजय निश्चित आहे. माझा एक परमभक्त लवकरच या राक्षसाला उचित शिक्षा देण्यासाठी कारणीभूत होईल. देवांनी विष्णूंचे आश्वासन ऐकून धीर धरला आणि प्रतीक्षा करू लागले. दरम्यान हिरण्यकश्यपूच्या घरातच परमेश्वराची लीला उलगडू लागली होती. हिरण्यकश्यपूच्या या अत्याचारांच्या काळातच परमेश्वराची एक अद्भुत लीला घडत होती. ज्याने सर्वत्र विष्णूंचे नाव घेण्यास बंदी घातली, त्याच हिरण्यकश्यपूच्या घराण्यात एका महान भक्ताचा जन्म होणार होता. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू गर्भवती असताना खुद्द देवर्षी नारदांनी तिला आपल्या आश्रमात आसरा दिला होता असे म्हणतात. नरदमुनी तिला रोज भगवान विष्णूंच्या महिमा आणि कथा सांगत असत आणि त्या कथा आईच्या गर्भात असलेल्या बाळानेही ऐकल्या. या दिव्य संस्कारांमुळे जन्मतःच त्या बालकाच्या हृदयात श्री विष्णूंची भक्ती ठाम झाली. त्या पवित्र बालकाचे नाव होते प्रल्हाद. कालांतराने हिरण्यकश्यपूला पुत्रप्राप्ती झाली. प्रल्हाद जन्मताच आनंदोत्सव साजरा झाला. पण लवकरच सगळ्यांना जाणवले की प्रल्हाद इतर मुलांपेक्षा अगदी वेगळा आहे. लहानसा प्रल्हाद सतत नारायण नारायण असा जप करीत खेळत असे. त्याचे मुख कमळासारखे प्रसन्न असे आणि डोळ्यांत भक्तीचा दिव्य तेज दिसत असे. लहान वयातच तो भक्तीच्या मार्गावर स्थिर झाला होता. स्वतः राक्षस कुळातील असूनही प्रल्हादाच्या अंतःकरणात परमेश्वरावरील निष्ठा अखंड पेकलेला दीप झालेली होती. प्रल्हाद वाढत असताना हिरण्यकश्यपूने त्याला राक्षसी संस्कार देण्यासाठी विशेष गुरुकुलात पाठवले. शांड आणि अमर्क नावाचे 2 गुरु त्याला दैत्यवंशाच्या रीतिरिवाजांचे शिक्षण देत होते. त्यांना आदेश होता की प्रल्हादाने विष्णूचे नाव अजिबात उच्चारू नये. पण ज्या बालकाच्या मनात गर्भावस्थेपासून भगवंताची मूर्ती बसली होती, त्याला या लोभ लालसेच्या शिकवणीचे काय परिणाम होणार? त्या गुरुकुलातही प्रल्हाद इतर विद्यार्थ्यांना विष्णूची महती सांगू लागला. तो बालकही इतर मुलांना भजन आणि प्रार्थना शिकवित होता. गुरु शांड आणि अमर्क यांनी प्रल्हादाला राक्षस संस्कृतीचे धडे देताना खूप प्रयत्न केले. ते त्याला सांगू लागले, देवतांना शत्रू माना, वडिलांचे ऐका, शक्तीने जग जिंका. पण दुसरीकडे प्रल्हाद तर आपल्या गुरुजनांसमोरच ओम नमो भगवते वासुदेवाय असा उच्चार करी. इतर बालक त्याच्यासोबत आनंदाने भगवानचे नाम घेत. गुरूंनी रागावून त्याला बजावले, प्रल्हादा, हे दुर्वर्तन सोडून दे, राजा रागावेल. पण प्रल्हादाच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य असे. तो विनम्रपणे उत्तर देई, गुरुजी, भगवंतापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? त्यांच्या नामस्मरणाने माझे मन भरून येते, मी ते कसे सोडू? शेवटी गुरूंनी हार मानली. दोघे एकमेकांकडे फक्त पाहत राहिले. या गोष्टीने ते पूर्ण चक्रावून गेले होते. त्यांना हे पाहून आश्चर्य वाटले की एक लहान मुलगा एवढी अथर्व श्रद्धा घेऊन कसा जन्माला आला. ही बातमी जसजशी पसरली तसतसा हिरण्यकश्यपूचा क्रोध अधिकच प्रज्वलित झाला. अखेरीस एक दिवस राजदरबारातच हिरण्यकश्यपूने बाल प्रल्हादाला आपल्या समोर बोलावून घेतले. त्याच्या नन्ह्या लेकराचे हातात माला होती. ओठांवर भगवानाचे नामस्मरण सुरू होते. राजाच्या नजरेत मात्र संतापाची ज्वाळा धगधगत होती. हिरण्यकश्यपूने गुरूंना ओरडून विचारले, हा मुलगा माझ्या विरोधात हे विष्णूचे गोडवे कसे गातो आहे? तुम्ही काय शिकवले याला? गुरु घाबरून गेले आणि म्हणाले की, राजन, आम्ही तर आपला आदेश पाळत होतो, पण हा मुलगा आम्ही पाठ केलेले काही ऐकायला तयार नाही. हा सतत नारायणाचे भजन करत इतर मुलांनाही भक्त बनवत आहे. हे ऐकून हिरण्यकश्यपू लालबुंद झाला. त्याने कडक आवाजात प्रल्हादाला प्रश्न केला, अरे मूर्ख बालका, सांग, तू कोणाच्या आधारावर असा उन्मत्त होऊन माझ्या आज्ञा जुगारतोस? कुठून येतोय तुझ्यातला हा आत्मविश्वास? निरागस प्रल्हादाने नम्रतेने उत्तर दिले, पिताश्री, मी एकटा नाही.
जगाच्या पालनहार श्री विष्णूंनीच मला सामर्थ्य दिले आहे. त्यांच्याच कृपेने मी निर्भय आहे. आपल्याला जे सर्वत्र भासते ते परमात्मा व्याप्त आहे. मी तर फक्त परमेश्वराचे नाम घेतो. यात चूक काय? हे शांतपणे भक्तिभावाने दिलेले उत्तर ऐकून राजा हादरला. त्याच्या रागाचा पारा आणखीन चढला. आपल्यासमोर हा लहानगा एवढ्या धीरोदात्तपणे विष्णूचा गुणगान करत होता. हिरण्याकश्यपूने दारुण हसत घोषणा केली, "पहा आता याच्या त्या विष्णूला. मी स्वतः ह्या मुलाचा वध करून त्याच्या भक्तीसकट सर्व कथा संपवतो." दरबारात भीतीचे वातावरण पसरले. काही मंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती. हा निर्दोष बालक मृत्युमुखी पडणार या कल्पनेने त्यांची मनं कळवळली. पण कोणीही राजाविरुद्ध काही बोलण्याचे धाडस करू शकत नव्हते. प्रल्हादची मातृत्वाने काळजी करणारी आई मात्र भयभीत हृदयाने ईश्वरचरणी प्रार्थना करत होती. तिने पतीचे अनेक अनुरोध केले की आपला मुलगा कोवळा आहे, त्याला माफ करा. पण क्रोधाने पेटलेल्या हिरण्याकश्यपूने तिचे ऐकूनही ऐकले नाही. महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकुळी, जपे राम नामावळी नित्यकाळी. पिता पापरूपी तया देखवेना, जनीम दैत्य तो नाम मुखे म्हणेना. हिरण्यकश्यपूने ठरवले तसे प्रत्यक्ष प्रयत्न सुरू केले. त्याने प्रथम प्रल्हादाला विष देऊन मारण्याचा कट रचला. त्याने स्वतः राणीला आज्ञा केली की या निष्पाप मुलाला स्वतः आपल्या हातांनी हे विष प्यायला द्या. राजा आणलेले घातक विष एका प्याल्यात दुधात मिसळून राणीच्या हातात दिले. राणीचे हात कापत होते, पण तिला भयाने पतीच्या आज्ञेचे पालन करावे लागले. अश्रू ढाळत तिने तो विष मिश्रित दुधाचा प्याला प्रल्हादाच्या ओठांशी धरला. निष्पाप बालकाला काहीच माहीत नव्हते. त्याने नेहमीप्रमाणे ओम नमो नारायणाय असा नामजप करत ते दूध भक्तिभावाने पिऊन टाकले. सर्वांचा श्वास रोखला गेला. आता काही क्षणात विष शरीरात पसरून मुलगा कोसरेल असे सगळे बघत होते. पण काय आश्चर्य, प्रल्हादला काहीच झाले नाही. हे पाहून दरबारातील काही जण थक्क झाले. कुणाच्या तोंडून जय नारायण असा उद्गार निघाला. खरंच भगवंताची कृपा ज्याच्यावर असते त्याला जगातले कोणतेच विष डंख मारू शकत नाही. उलट त्याच्या चेहऱ्यावर एक निर्मळ हास्य फुलले. जणू भगवान विष्णूने त्या विषाचे अमृत केले होते. राजदरबारातील लोक दचकले. हे कसे घडले? काहींनी मनातच भगवान विष्णूचे नाव घेतले. हिरण्यकश्यपू आणखीन चिडला. आता त्याने आपले सैनिक बोलावले आणि आज्ञा दिली, या मुलाला महालाच्या सगळ्यात उंच मनोऱ्यावरून खाली फेका. निर्दयी आज्ञा मिळताच सैनिक प्रल्हादाला उंच मनोऱ्यावर घेऊन गेले. खाली खोल दरी आणि कठीण खडक होते. सैनिकांनी क्षणभर दया दाखवण्याचा विचारही मनातून काढून टाकला आणि देवाचा नामस्मरण करत असलेल्या त्या लहान मुलाला शिखरावरून ढकलून दिले. प्रल्हाद खाली कोसळत असताना नारायण नारायण असा जयघोष करीत होता. अचानक एक चमत्कार घडला. प्रल्हाद ज्या क्षणी जमिनीवर येऊन पोचला त्या क्षणी एखाद्या अदृश्य हाताने त्याला अलगद पकडले आणि अलगद जमिनीवर ठेवले. उपस्थित जनता विस्मित झाली. काही जणांना आता खात्री वाटू लागली की या बालकावर ईश्वराची विशेष कृपादृष्टी आहे. स्वतः हिरण्यकश्यपूला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. प्रल्हाद हसतमुखाने उठला आणि पुन्हा रामभावाने नारायण नाम घेऊ लागला. रागाने पिडलेल्या राजाने पुढचा उपाय काढला. त्याने आपल्या राज्यातील सर्वात क्रूर आणि बलाढ्य हत्तीला सोडण्याचे हुकूम केले. एका विशाल मैदानात प्रल्हादाला बांधून ठेवण्यात आले आणि भयानक असा मदानंद हत्ती त्याच्या दिशेने सोडण्यात आला. प्रचंड हत्ती प्रल्हादाकडे धावू लागला. सभोवताली जमलेले लोक घाबरून डोळे मिटू लागले. आता हत्ती आपल्या सोंडेने प्रल्हादाला उडवून देईल आणि चिररून टाकेल अशी भीती होती. पण बाल प्रल्हाद मात्र निर्धास्त होता.
तो डोळे मिटून भगवंताचे ध्यान करत उभा राहिला. जेव्हा तो क्रोधाने लाल बुंद झालेला हत्ती अगदी जवळ पोचला, तेव्हा अचानक त्याच्या पायांना जणू जडपणा आला. तो थांबला आणि जोरात गर्जना करत शांत झाला. हत्तीने आपली सोंड उंचावून प्रल्हादाला वंदन केले आणि अलगद त्याच्या पायाशी मस्तक टेकले. साक्षात परमात्म्याची उपस्थिती ओळखून त्या प्राण्याने हिंसा सोडून दिली होती. लोक आश्चर्यानं एकमेकांकडे पाहू लागले. कुणालाही वाटले नव्हते की असा चमत्कार घडेल. देवाच्या नामस्मरणात किती विलक्षण शक्ती आहे हे पाहून सर्वजण थक्क झाले. हिरण्यकश्यपू संतापाने वेडापिसा झाला. त्याने त्या हत्तीचेही नंतर वध करवले अशी ही कथा आहे. यानंतर हिरण्यकश्यपूने अजून एक क्रूर प्रयोग करायचे ठरवले. त्याने अदमासारखे विषारी नाग सापांनी भरलेला खड्डा तयार करविला. फळ उभारलेले भयावह नाग त्या खाईत फुसकारत होते. आता प्रल्हादाला त्या नागफासात फेकण्यात आले. विषारी सापांनी वेढलेला बालभक्त मात्र अजिबात घाबरला नाही. तो खाली पडताच सर्व सापांनी जणू फणाखाली घातले आणि त्याला काहीही इजा न करता शांत पडून राहिले. काही सर्प तर प्रेमाने त्याच्या पायाभोवती गुंडाळल्यासारखे भासले, ज्याप्रमाणे कोणीतरी मुलाचे रक्षण करत असावे. मनोमन सर्पांनाही त्या बालभक्ताची महिमा पटली असावी, म्हणून त्यांनी त्याला अजिबात इजा केली नाही. हिरण्यकश्यपू हे दृश्य पाहून सुन्न झाला, परंतु त्याचा क्रोध आता शिगेला पोचला होता. एवढे सर्व करूनही प्रल्हाद सुरक्षित राहिला हे त्याच्या अहंकाराला असह्य झाले. प्रत्येक वेळी प्रल्हाद मात्र अधिकाधिक सत्य आणि भक्तीवर अढळ होत गेला. त्याचे चित्त परमेश्वर चरणी अधिक दृढ होत गेले. दुसरीकडे प्रत्येक प्रयोगानंतर हिरण्यकश्यपूचा संताप वाढतच चालला होता. त्याने पूर्ण निश्चय केला की आता या मुलाला संपवायलाच हवे, नाहीतर त्याच्या भक्तीमुळे माझा लौकिक नष्ट होईल. अखेर त्याने आपल्या शेवटच्या अस्त्राचा विचार केला. त्याची सख्खी बहीण होलिका. होलिका हिरण्यकश्यपूची भगिनी होती. तिला अग्निदेवाकडून एक वर मिळाला होता की ती कोणत्याही आगीत जळून मरणार नाही. तिला एक दिव्य वस्त्र प्राप्त झाले होते, ज्यामुळे ती अग्नीमध्ये न जळण्याचा आशीर्वाद तिला लाभला होता. ती स्वतः अग्नीसारखी तावून सुलाखून निघाली होती. भाऊ क्रोधाने धगधगत आहे हे पाहून होलिकाने पुढे होऊन सांगितले, भ्राताश्री, मला तुझा त्रास पाहवत नाही. तुला आपल्या पुत्राचा वध करायचा आहे ना, तर मी करते त्याला ठार. मी प्रल्हादाला अग्निकुंडात घेऊन बसेन. मला वरदान आहे की अग्नी मला इजा करू शकत नाही. तुमच्या या संकटाचा अंत करण्यासाठी मी स्वतः आपल्या पुतण्याला जाळून टाकते. हिरण्यकश्यपूला हा उपाय योग्य वाटला. त्याने तात्काळ राज्यात जाहीर करवले की अमुक मुहूर्तावर नगराच्या मध्यवर्ती मैदानात होळी प्रज्वलित केली जाईल. भल्या मोठ्या लाकडांच्या रचनेचा अग्निकुंड तयार केला गेला. सायंकाळ होताच सैनिकांनी प्रल्हादाला त्या चितेसमोर आणले. निर्दोष बालकाच्या चेहऱ्यावर अजूनही भय नव्हते, फक्त परमात्म्याचे स्मरण सुरू होते. होलिका राजवेश परिधान करून आली. तिच्या अंगावर जादुई अग्निरोधक वस्त्र होते, ज्यामुळे आग तिचे काहीच बिघडवू शकणार नव्हती. तिने निर्धाराने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले आणि चितेच्या मध्यभागी जागा घेतली. प्रल्हादाची आई आणि काही प्रजाजन अश्रूंनी डोळे भरून हे हृदयद्रावक दृश्य पाहत होते. प्रजेतील अनेक जण मनातल्या मनात प्रभूला साकडे घालत होते की आमचा निरपराध राजकुमार वाचू दे. राजाचे सैनिक आणि स्वयं राजा हिरण्यकश्यपू निर्घृणपणे तेथे उपस्थित होते. ठरलेल्या वेळी लाकडांना आग लावण्यात आली. अल्पक्षणातच लाकडे पेटली आणि ज्वाला भडकू लागल्या. तिकडे होलिका अभिमानाने मंत्र म्हणत होती, तर प्रल्हाद डोळे मिटून शांतपणे नारायण धून लावत होता. बघता बघता अग्निद्वेषाने धगधगू लागला. परिसर तापून निघाला. अचानक एक अघटित घडले. जोराचा वारा सुटला आणि होलिकाच्या अंगावरील जादुई वस्त्र उडून गेले आणि येऊन प्रल्हादाच्या अंगावर पसरले. क्षणात ज्वालांनी होलिकेला वेढले. ती किंचारू लागली.
आगीचे भयानक स्वरूप पाहून उपस्थित जन घाबरले. काही क्षणपूर्वी स्वतःला अग्नीला अभेद्य समजणारी होलिका आगीत होरपळू लागली. तिचा विजयदर जळत होत होता आणि चेहऱ्यावर भयानक यातना दिसू लागल्या. दुसरीकडे ती ज्या पवित्र बालकाला घेऊन बसली होती, तो बालक मात्र जादुई वस्त्राच्या आच्छादनाखाली सुरक्षित होता. प्रल्हादाला आगीचा तीळ मात्र स्पर्शही झाला नाही. तो तर समाधीस्थ अवस्थेत नारायणाचे नामस्मरण करत होता. थोड्याच वेळात होलिकाचे सर्वांग अग्नीत भस्मसात झाले. एक तेजस्वी ज्वाळा उसळून आली आणि होलिका त्या अग्निकुंडात जळून खाक झाली. जमावात एकच हलकल्लोळ माजला. प्रल्हाद वाचला! होलिका जळाली! असे आश्चर्याने ओरडू लागले. हिरण्यकश्यपू हे दृश्य पाहून अवाक झाला. स्वतःच्या डोळ्यांसमोर त्याची भगिनी अग्निबली झाली होती आणि ज्याला जाळण्यासाठी हे सारं कारस्थान होतं, तो मुलगा कोणत्याही इजाबिना उभा होता. हा प्रसंग पाहून काही लोक आनंदाने "जय विष्णू! जय प्रल्हाद!" असा उद्गार काढत होते. अत्याचारी राजाचा पहिला वार निघाला होता. सत्य आणि भक्तीने खोट्या अहंकाराचा पराभव केला होता. हिरण्यकश्यपूने जे पाहिले ते त्याला सहन होण्यापलीकडे गेले. आपल्या बहिणीचा राख झालेला देह पाहून तो दुःखाने आणि रागाने उन्मत्त झाला. क्रोधाने थरथरत त्याने प्रल्हादाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात लाल वेडेपणा दिसत होता. त्याने गरजून सैन्याला आज्ञा दिली, "हा मुलगा जिवंत राहू नये. मी स्वतः याचा अंत करणार आहे. घेऊन चला याला महालात." सैनिक छोट्या प्रल्हादाला पुन्हा राजदरबारात घेऊन गेले. हिरण्यकश्यपू सिंहासनावर बसला आणि प्रल्हादाला समोर उभे केले गेले. राजाचा अतिरेकी संताप संपूर्ण दरबाराला जाणवत होता. आपल्या हातात तलवार घेऊन हिरण्यकश्यपू गर्जला, "तू तुझ्या त्या विष्णूचे नाव घेऊन मला लाजवलंस. आता बघ तुझा तो विष्णू तुला कसा वाचवतो ते. सांग, कुठे आहे तुझा ईश्वर? तो सर्वत्र आहे म्हणतोस, मग या महालातील या खांबात आहे का?" असे म्हणून त्याने जवळच्या एका महाकाय खांबावर शक्तीनिशी लाथ मारली. प्रल्हाद निर्धास्तपणे उद्गारला, "होय पिताश्री, भगवान सर्वत्र आहेत. या खांबातही ते विराजमान आहेत." राजाने खांबावर पुन्हा प्रहार केला आणि जोरदार आरोळी ठोकली. "पहा म्हणजे आता, जर तुझा विष्णू येथे असेल तर समोर येऊ दे मला." क्षणात त्या खांबातून भयंकर गर्जना ऐकू आली. संपूर्ण राजवाडा हादरला. खांबाचे तुकडे तुकडे होऊ लागले. त्या खांबातून एक अद्भुत आणि भयावह आकृती प्रकट झाली. उपस्थित लोकांनी असे रूप कधीच पाहिले नव्हते. तो अर्धव्यासाळ अर्धमान दिसणारा महाकाय योद्धा होता. अंगावर सिंहासारखे घनदाट केस, चेहरा सिंहाचा पण शरीर मनुष्याचे. तीक्ष्ण नखांनी युक्त त्याचे पंजे होते. त्याचा मोठा अयाळ सभोवताली ज्वालेप्रमाणे पसरला होता. मुखातून लांबसडक दात बाहेर आलेले, जणू वीज चमकावी तसे चमकत होते. क्रोधाने लाल झालेल्या त्याच्या डोळ्यांतील ज्वाळांनी तर परिसराला प्रकाशमान केले होते. त्या अवताराचे मुख उघडले असता प्रचंड कर्कश गर्जना झाली. भिंती आणि जमिनीला हादरे बसू लागले. जणू पृथ्वी देखील त्या प्रलयकारी अवताराचे सामर्थ्य जाणून थरथर कापू लागली. तो कोणी और नव्हे, साक्षात श्री विष्णूंचा नरसिंह अवतार होता. परमेश्वराने आपल्या प्रिय भक्ताच्या रक्षणासाठी हे नृसिंह रूप धारण केले होते. आक्रोशित हिरण्यकश्यपूने आपल्या हातातील तलवार त्या नरसिंहावर चालवली, पण त्या अवताराला कोणतेही अस्त्र लागणार नव्हते. नरसिंहाने विजेपेक्षाही चपळाईने राजा हिरण्यकश्यपूला गाठले आणि त्याला जमिनीवरून उचलून घेतले. तो सूर्यास्त आणि रात्रीच्या संधिकाळाचा वेळ होता. ना पूर्ण दिवस ना रात्र. नरसिंहाने त्या उन्मत्त राक्षस राजाला दरबाराच्या उंबरठ्यावर आणले. ते ठिकाण ना पूर्ण घराच्या आत ना बाहेर. आपल्या महाकाय जांघावर त्या दैत्याला ठेवले. तो ना मातीवर होता ना आकाशात, तर परमेश्वराच्या मांडीवर होता. आणि मग
प्रचंड गर्जना करत नरसिंहाने आपल्या धारदार नखांनी हिरण्यकश्यपूच्या छातीचा पिंजराच फाडून काढला. निस्तेज किंकाळीचा एक तोकदार आवाज झाला आणि राक्षस राजाचा देह निष्प्राण होऊन लटकला. अहंकारी असुराचा शेवटी नाश झाला होता. हिरण्यकश्यपूचा वध होताच संपूर्ण चराचरातील अंधार निवळून गेला. देवलोकातून पुष्पवृष्टी सुरू झाली. प्रजेला जराशी उसासे सोडले, अन्यायाचा अंत झाल्याचे ते प्रतीक होते. पण अद्याप भगवान नरसिंहाचा संताप शांत होत नव्हता. ते महाकाय रूप गरजतच होते. त्यांचे तांडव पाहून देवगणही भयभीत झाले. देवांनी महादेव शंकरांना विनंती केली की या उग्र रूपाला शांत करावे. पण शक्तिमान नरसिंहांना शांत करण्याचे धार्ष्ट्य कुणाच्यातही नव्हते. सर्वत्र धास्तीचे वातावरण निर्माण झाले. तेव्हा लहानगा प्रल्हाद मात्र एका कोपऱ्यात निःशंकपणे उभा होता. आपल्या आराध्य देवाला समोर पाहून त्याच्या डोळ्यात भक्तिभाव अश्रूंनी दाटला. कुठलाही भय अथवा संकोच न ठेवता प्रल्हाद नरसिंह देवाच्या जवळ गेला आणि नतमस्तक झाला. तो आपल्या लहान हातांनी भगवानाच्या पायांना बिलगला. भक्ताच्या स्पर्शाने आणि विनयाने नरसिंह अवतार जरा स्थिर झाला. प्रल्हादाने आपल्या लहानशा स्वरात प्रभूची स्तुती करायला सुरुवात केली. तो म्हणू लागला, हे जगन्नियंता प्रभो, तूच आदी आणि अंत आहेस. तुझ्यासमोर माझा पिता महासामर्थ्यवान असुर देखील क्षणात धुळीस मिळाला. तुझी महिमा अपरंपार आहे. तुझे रूप भयप्रद असले तरी ते भक्तांसाठी परम मंगलमय आहे. मला तुझा आशीर्वाद हवा देवा, की जन्मोजन्मी तुझी भक्ती अशीच अखंड राहो. त्याच्या निष्पाप हृदयातून निघालेल्या प्रत्येक शब्दात परमेश्वराविषयीची प्रीती ओथंबून वाहत होती. हळूहळू भगवान नरसिंहाचा राग शांत होत गेला. त्यांनी प्रल्हादाला प्रेमाने उचलून उराशी धरले आणि आपल्या मऊ पंजाने त्याच्या डोक्यावर वरद हस्त फिरवला. भगवान नरसिंहांनी प्रेमळ स्वरात विचारले, वत्सा प्रल्हादा, तुझी भक्ती पाहून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. माग, तुला जे हवे आहे ते वरदान माग. प्रल्हादाने डोळ्यातील आनंदाश्रू पुसले आणि अत्यंत नम्रतेने उत्तर दिले, देवा, तुम्ही मला दर्शन दिलंत हाच सर्वात मोठा वर आहे. मला सांसारिक काहीही नको. फक्त माझी भक्ती अशीच अखंड राहू द्या. आणि एकच विनंती आहे, माझे पिताजी आपल्या पापांकडून मुक्त होऊ देत. त्यांच्या आत्म्याला शांती लाभू दे. भगवान नरसिंह मंद हसले आणि म्हणाले, तथास्तु. जे तुझ्या पित्याने पाप केले त्यांची शिक्षा त्यांना मिळाली आहे, पण तुझ्या प्रार्थनेने त्यांच्या आत्म्याचं कल्याण होईल. भविष्यकाळात तू भक्ती मार्गाने राज्य करशील आणि लोकांना धर्माचा मार्ग दाखवशील. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत. या प्रकारे भगवान विष्णूने प्रल्हादावर असीम कृपा केली. नरसिंह अवताराचे कार्य पूर्ण झाले होते. त्यांचा कोप शांत झाला होता. प्रल्हादाला आशीर्वाद देऊन भगवान नरसिंह अंतर्धान पावले. राजदरबारात शांतता पसरली. थोड्या वेळाने सर्व जनांना उमगले की अत्याचारी हिरण्यकश्यपूचा युगांत झाला आहे आणि आता एक नवा सूर्य उदयाला आला आहे. भक्त प्रल्हादाचा विजय. प्रजेने आनंदाने जय प्रल्हाद, जय नरसिंह, जय श्रीहरी असे जयघोष केले. सर्वत्र हर्षोल्लासाचे वातावरण पसरले. प्रल्हादाला अल्पवयातच राजगादीवर बसवण्यात आले. सर्वांनी हा चमत्कार अनुभवल्यानंतर निश्चय केला की भक्ताच्याच हातात राज्य असावे. प्रल्हादाने राज्य स्वीकारले आणि धर्मपूर्वक प्रजेला न्याय दिला. अत्याचार, अनीती यांचे साम्राज्य समाप्त झाले आणि सत्प्रवृत्तीचा विजय झाला. प्रल्हादाने आपल्या राज्यात भगवान नरसिंहाचे भव्य मंदिर उभे केले असे म्हटले जाते. त्या मंदिरात दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होऊ लागला. त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेची संध्याकाळ होती. असे म्हणतात की तेव्हापासून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला या घटनेच्या स्मरणार्थ होलिका दहन केले जाते. अन्याय,
अधर्म आणि अहंकार यांना जाळून टाकण्याचा हा सांकेतिक उत्सव आहे. होळीच्या या रात्री लोक होळी पेटवून प्रभूचे स्मरण करतात आणि दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा करतात. प्रल्हादाच्या विजयाचे आणि भक्तीच्या रंगांचे हे पर्व अवघ्या देशात आनंदाने पाळले जाते. मित्रांनो, भक्त प्रल्हादाची ही कथा आपल्याला शिकवण देते की परमेश्वरावरची निष्ठा कधीही व्यर्थ जात नाही. संकटे कितीही मोठी असली तरी परमेश्वर आपल्या भक्ताचे रक्षण निश्चित करतो. तसेच अन्याय व दुर्जन प्रवृत्तीचा अंत एक दिवस होतोच. प्रल्हादाची अढळ भक्ती आणि हिरण्यकश्यपूचा पराभव यावरून आपल्याला साहजिकच बोध मिळतो की सत्य आणि भक्ती यांचा विजय अटळ आहे. आजच्या काळातही प्रल्हादाच्या कथेचा अर्थ आपल्या जीवनाला लागू होतो. कदाचित आता आपल्याला हिरण्यकश्यपूसारखा राक्षस राजा भेटणार नाही, पण आपल्या अंतःकरणात कधी कधी अहंकार, क्रोध, लोभ, द्वेष असे विकार डोकेवर काढतात. हेच तर लहान लहान हिरण्यकश्यपू आहेत. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाने अढळ विश्वासाने त्या सगळ्या संकटांवर मात केली, तसेच आपणही ईश्वर भक्तीचा आश्रय घेतला तर जीवनातील अनेक अडचणींवर विजय मिळवू शकतो. होळीच्या पवित्र अग्नीत बाह्य पापांचे दहन तर होतेच, पण या कथेतून प्रेरणा घेऊन आपण आपल्या मनातील वाईट प्रवृत्ती आणि दुर्विचार यांचीही होळी करायला शिकतो. जीवनात कितीही अंधार आला तरी श्रद्धेचा दिवा हातातून सोडू नये. परमेश्वरावर विश्वास ठेवावा, कारण तो आपल्या सर्वांच्या हृदयात वास करतो आणि योग्य वेळी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी धावून येतो. भक्त प्रल्हादाची कथा आपल्याला सदैव स्मरण करून देते की सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. दुष्टतेचा अंत अटळ आहे आणि प्रेम व भक्तीचे तेज अखंड टिकणारे आहे. त्यामुळे मित्रांनो, या कथेतून मिळालेला भक्तीचा आणि सत्याचा संदेश आपल्या जीवनात आचरणात आणूया. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट करून कळवा. आपल्या मित्रमंडळींशी ही कथा शेअर करा आणि अशा आणखी सुंदर भक्तिपूर्ण कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीहरी.